नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे अजिबात कडू न होणारी 1 महिना टिकणारी अशी कारल्याची चटणी। त्यासाठी ही कोळी बघून अशी 2 कारली मी घेतलेली आहेत आणि 1 तासापूर्वी कारलं स्वच्छ धुवून असे कारल्याचे पातळ काप करून मीठ लावून ठेवलेलं आहे। पहिल्यांदा आपण आता हे कारलं चांगलं कुस्करून यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे। असं हातानं चांगलं कुस्करा आणि पिळून ह्यामधलं पाणी काढून घ्या। असे हे पिळून कारल्यामधलं पाणी काढून घेतल्यानंतर ह्यामध्ये टाकायला काय काय साहित्य घेतले ते बघूया। ह्या चटणीसाठी लागणारं साहित्य आहे 2 चमचे शेंगदाणे, 1 चमचा उडीद डाळ, 1 चमचा हरभरा डाळ, 2 चमचे हे सुकं खोबरं तुम्ही किसून घ्या किंवा असे तुकडे करून घ्या, 1 चमचा जिरे, 2 लाल सुक्या मिरच्या, 6 चिंचेची बुटकं, 1 मोठा लसूण गड्डा मी असा सोलून घेतलेला आहे आणि थोडा कढीपत्ता। आता ही चटणी कशी करायची ते बघूया। कढई आपली गरम झालेली आहे, त्यामध्ये टाकूया हे साधारण 4 चमचे तेल आणि ह्या तेलामध्ये आपण पहिल्यांदा कारल्याचे काप तळून घेणार आहे। तेल गरम झाले, त्यामध्ये आता हे थोडे थोडे कारल्याचे काप टाकून चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया। बघा, कारल्याचे काप चांगले कुरकुरीत होईपर्यंत असे तळून घ्यायचे आहेत। आता हे कुरकुरीत झालेले काप मी काढून घेते आणि उरलेलं कारलं पण असं तळून काढते। आता ह्याच तेलामध्ये पहिल्यांदा खोबरं आणि शेंगदाणे तळून काढते। आता ही हरभरा डाळ आणि उडीद डाळ एकत्र तळून घेते। डाळी चांगल्या खमंग कुरकुरीत तळून घेतल्यानंतर आता कढीपत्ता आणि हा लसूण मी चांगला तळून घेते। लसूण कढीपत्ता तळून काढल्यानंतर आता ह्यामध्ये टाकूया ही चिंच आणि ह्या लाल 2 सुक्या मिरच्या, ह्या पण आपण चांगल्या तळून त्यामध्येच काढून घेऊया। बघा, आता मिरची आणि चिंच तळून झाल्यानंतर हा गॅस आपण बंद करूया। हे आता मी काढून घेते आणि आता ह्या गरम तेलामध्ये हे जिरे आपण फक्त थोडे भाजून घेऊया। जिरे थोडे फुलले की लगेचच काढून घ्या, म्हणजे करपत नाहीत। तेलामध्ये न टाकता तुम्ही जरी कोरडे जरी भाजून टाकले तरी चालतील। जिरे चांगले फुललेले आहेत, हे आता मी काढून घेते। आता हे तळून झालेले सगळे जिन्नस आपण पूर्ण थंड करून घेऊया। आता हे थंड झालेले सगळे पदार्थ आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। ह्या डाळी, खोबरं आणि शेंगदाणे, ह्या सुक्या मिरच्या, चिंच, जिरे, लसूण आणि कढीपत्ता आता टाकूया हे तळलेलं कारलं। ही 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि थोडा हिंग। आता त्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ। शक्यतो जाड मिठाचा वापर करा, म्हणजे चटणी आपली चांगली बारीक होते। आणि आता टाकणार आहे 1 अर्धा चमचा साखर। हे फक्त चवीपुरती साखर आपण ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ही चटणी आपण आता मिक्सर चालू बंद करत जाडसर वाटून घेऊया। बघा, मिक्सर चालू बंद करत वाटल्यामुळे ही चटणी आपली कशी एकसारखी बारीक झालेली आहे। ही आता मी एका डिशमध्ये काढून घेते। बघा मैत्रिणींनो, अजिबात कडू न होणारी, महिनाभर टिकणारी, चटपटीत साईड डिश म्हणून उपयोग होणारी अशी ही कारल्याची चटपटीत चटणी आपली तयार झाली आहे। बघा, माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा, रेसिपीला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा
मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. घरचंच खा, निरोगी रहा. धन्यवाद.